सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलंय। दादर पूर्वच्या चित्रा टॉकीज जवळ चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। त्यामुळे लालबाग ते दादर वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। दहिसर टोल नाक्यावरती चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली। या ठिकाणी सध्या 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। तसंच मुंबई पुणे महामार्गावरच्या कामोठे कळंबोली दरम्यान देखील चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। इकडे ठाणे आणि मुलुंडमध्येही मराठा क्रांती मोर्चाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। मुलुंड चेकपोस्ट नाक्यावरती आंदोलन करणाऱ्या 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाय या ठिकाणी अधिकचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। कल्याणनगर रस्त्यावरच्या म्हारळजवळही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। तिकडे नगरमध्येही नाशिक पुणे महामार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी रोखून धरला। यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। यासह नगर जिल्ह्यातील संपूर्ण 14 तालुक्यात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालाय। पंढरपूरमध्ये सकाळी 9च्या सुमारास पंढरपूर साताना मार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला होता। इंदापूरतेही चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या इंदापूर जवळ हा चक्काजाम सुरू झालेला आहे। त्यामुळे मागच्या अर्ध्या तासापासून इथली वाहतूक ठप्प आहे। औरंगाबादेतही चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावं अशा आशयाचे पोस्टर्स या आंदोलनामध्ये महिला वर्गाने झळकावले। या चक्काजाममुळे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक 1 तासापासून बंद आहे। तर तिकडे जळगावमध्येही चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। मराठा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे। याशिवाय नंदुरबारमध्ये अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। धुळे जिल्ह्यातील 3ही महामार्गांवरती रास्ता रोको करण्यात आला। मुंबई, आग्रा, सुरत, नागपूर आणि धुळे, सोलापूर या 3ही महामार्गांवरती ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। मनमाड येवला राज्यमार्गावरती चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन रस्त्याच्या दोन्ही दिशेनं वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। मनमाड नाशिक जिल्ह्यातील उमराणे इथे सुद्धा चक्काजाम सुरू झालाय। यानंतर बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या कीर्ती ऑइल मिल कंपनीमध्ये 9 कर्मचारी दगावल्यानंतर मालकासह 4घांना अटक झाली आहे। कीर्ती भुतळासह 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मिलमध्ये सोड्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। या टाकीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे हे 9 कर्मचारी गुदमरून मृत पावलेले आहेत। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली। 25 फूट खोल असलेल्या टाकीमध्ये छोटे मोठे होल करून विषारी वायू आणि गळती बाहेर काढण्याचं काम सुरू होतं आणि त्याच वेळेला हा अपघात घडला। एकटक का पाहतोस असा जाब विचारल्याच्या रागातनं पुण्यातल्या इन्फोसिसमधली इंजिनियर रसीला ओपीची हत्या करण्यात आली। रविवारी 23 वर्षीय रसीला ओपी हिचा इन्फोसिसच्या कार्यालयामध्ये मृतदेह आढळून आला होता। तपासाअंती ही हत्या इन्फोसिसच्या सुरक्षारक्षकानंच केल्याचं स्पष्ट झालं। सुरक्षारक्षक वारंवार एकटक बघत असल्यानं तुझी वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा रसीलानं दिला होता। यावरनं दोघांचे वादही झाले होते आणि याच रागातनं सुरक्षारक्षक भाबेन सैखियानं रसीलाची हत्या केली। दरम्यान रसीलाच्या हत्येमागे एकट्या सुरक्षारक्षकाचा हात असू शकत नाही, त्यामागे इन्फोसिसमधल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही हात असू शकतो असा दावा रसीलाच्या वडिलांनी केला। त्यामुळे या प्रकरणातलं नेमकं सत्य काय हे आता बाहेर आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल। पुणे महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही। आज या संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या विविध भागातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करण्याकरता काँग्रेसच्या निरीक्षक मंडळाची महत्त्वाची बैठक झाली। मात्र त्यावेळी जागा वाटपावर कुठलाही निर्णय झाला नाही। अशात आज केवळ औपचारिक घोषणा करून आघाडीतनं दोनही पक्ष काडीमोड जाहीर करतील। पुण्यात 67 जागा द्याव्यात असा प्रस्ताव काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिला होता। मात्र राष्ट्रवादीनं काँग्रेसला केवळ 60 जागा देऊ केल्या। त्यामुळे अखेर पुण्यामध्ये आघाडीचा काडीमोड होणार आहे।